नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आज मी रात्रीच्या वेळेस व्हिडिओ बनवते। याचं कारण असं आहे की शिमगा आहे, सगळ्यांना माहितीच आहे की शिमग्याचं सीझन चालू आहे। मार्च महिना शिमग्याचा सीझन असतो आणि कोकणातील काही पट्ट्यांमध्ये पालखी उशिरा येते, त्याचप्रमाणे पालखी आमच्या घरी उद्या येणार आहे आणि हा मे बी व्लॉग तुम्ही बघाल 3-4 दिवसानंतर। कारण हा व्लॉग यासाठी आहे की गावाकडे शेणाने जमीन कशी सारवली जाते हे तुम्हाला मी आजच्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे। यासाठी दाखवणार आहे की आता काही ठिकाणी गावी शहरीकरण झालेलं आहे, म्हणजे लाद्या झालेल्या आहेत, त्यामुळे जमीन करणं किंवा शेणाने सारवणं ही गोष्ट नाहीशीच झालेली आहे। आणि खरं तर गरज आहे गावच्या ठिकाणी जमिनीची आणि शेणाने सारवण्याची, कारण का त्याच्याने एक वेगळ्या प्रकारचा ओलावा मिळतो घरामध्ये, असं एक चांगल्या प्रकारचं वातावरण वाटतं। असं मी म्हणत नाही आहे की लादी नसावी, लादी देखील असावी, पण कुठेतरी एक गावात गाव पण असलं पाहिजे आणि म्हणूनच शेणाने देखील सारवलं पाहिजे। तर आमच्या घरी एक पडवी आहे आणि अंगण आहे, तर ते शेणाने सारवलं जातं। तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे की आई कशी सारवते शेणाने, आणि दाखवते, तुम्ही बघून घ्या। आता आपण बघतोय हे आहे ना शेण आहे, म्हणजे शेणाचं पाणी केलं जातं आणि ते पाणी आहे ते आपण सारवण्यासाठी वापरतो। म्हणजे आता बघू शकता तुम्ही, आई सारवते, याला वळचण म्हणतात। म्हणजे इकडे गावाला प्रत्येकाच्या घराच्या बाजूला एक अशी जागा असते जी वळचण असते, ती सारवली जाते। आणि हा जो बाजूला आहे तो रोड आहे, तसंही आई रोड पण थोडाफार सारवतेच, रोडला पण डांबरी रोडला तिने सारवून ठेवले। आणि यामागचं तुम्हाला मी एक खासियत सांगणार आहे, ती अशी आहे की शेणाने यासाठी सारवलं जातं की शेण, गाईचं शेण किंवा म्हैशीचं शेण ही अशी गोष्ट आहे की ज्याच्याने ओलावा धरून ठेवला जातो आणि घराला किंवा आपण जे अंगण करतो त्याला वाळवी लागत नाही लवकरात लवकर, आणि म्हणूनच ते शेणाने सारवलं जातं। ते गावाकडे कसे सारवतात ते बघा, तुम्ही बघून घ्या आई कशी सारवते। जेवण नाही झाला, जेवण व्हायचंय, बाकी आहे। का उद्या सकाळी देव येईल नाही, उद्या सारवणार सकाळी येणार, उद्या मग दुपारपर्यंत येईल ना देव? ते दुपारपर्यंत अजून इकडे नाही आलं होतं आमचं शुक्रवार, इकडे पुढे म्हणजे संध्याकाळ होणार आपल्याला, संध्याकाळ येईल तरी 5 वाजतील आपल्याकडे, 4 वाजता, म्हणजे आपल्याकडे टाइम आहे यायला। आत्ता आपल्याला कारण समजलंच असेल की आपण आज सारवण का काढलं जातंय एवढ्या संध्याकाळी रात्रीच्या वेळेस। कारण का आपल्या घरी देव येतोय आणि देव जेव्हा आपल्या घरी कुठलं कार्यक्रम असेल, काही सण असेल, तर मोस्टली आपण सारवण काढतो। आणि असंही आता घर आहे म्हटल्यानंतर अंगण आहे, आतमध्ये पण आपली काही पडव्या वगैरे असतात, ते यासाठी सारवल्या जातात की त्याला वाळवी लागू नये आणि ते व्यवस्थित राहावं, यासाठी वर्षातून एकदा वलय केली जाते। म्हणजे वलय म्हणजे ते पूर्ण उकरून त्याला खोदून त्याला पूर्णपणे हे जमीन केली जाते आणि मग त्याला वलय म्हणतात। आणि मग त्याला आपल्याला प्रत्येक वेळी असं सारवावं लागतंच, आठवड्यातून 2दा वगैरे, कारण का वाळवी लागू नये यासाठी ते प्रत्येक वेळी आपल्याला सारवावं लागतं। अंगण पण सारवायचं।
हे आपण शेण आणलेलं आहे, गाईचं म्हैशीचं दोघांपैकी कोणतंही शेण वापरलं जातं. तर आपण शेण आणलेलं आहे. शेण आणून ते आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करावं लागतं आणि मिक्स केल्यानंतर ते पातळ करायचं, जेणेकरून आपल्याला सारवताना इझी पडेल. मी तुम्हाला दाखवते. आईने एका ठिकाणी त्याचं पाण्यामध्ये मिक्स करून प्रॉपरली ठेवलेलं आहे, जेणेकरून एकदाच घ्यायचं आणि मग आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं सारवून घ्यायचं. हे बघा, आईनं ऑलमोस्ट वापरलेलं आहे ते. तर ते असं घेतल्यानंतर आपण प्रॉपरली ते सारवून घ्यायचं. हे बघा, तिने प्रॉपरली वळचण सारवलेली आहे. घराच्या पुढचा भाग देखील सारवलेला आहे. आत्ता फक्त राहिलेलं आहे ते अंगण. तर ते तुम्हाला मी अंगण पण दाखवेल आई सारवताना. हे बघा, अंगण राहिलेलं आहे. आणि सारवण यासाठी काढलं जातं की जमीन सारवल्याने एक प्रकारची म्हणतात ना, पवित्र ऊर्जा अशी घरामध्ये राहते आणि दिसताना पण चांगलं दिसतं. हे बघा, आता जर सारवलं नाही ना तर असे खड्डे खड्डे पडलेले दिसतात, पापुद्रळ निघतात आणि ते नको निघावे यासाठी आपण व्यवस्थित सारवून घेतो. त्याच्याने ओलावा पण निर्माण राहतो. आणि आमच्या घरी बाकी ठिकाणी तर लादी आहे घरी पूर्ण, पण हा जो अंगणाचा भाग आहे तिथे जमीन आहे, तर ती आपण सारवतोय. बस की, पूर्ण ह्याला कुठे सारवतेस रस्त्याला. का सारवतात बोललीस? घराभोवती स्वच्छता पाहिजे. ओके, म्हणजे तुझ्या म्हणण्यानुसार घराच्या बाजूला, घराच्या वाटली स्वच्छता राहावी आणि व्यवस्थित दिसावं यासाठी आपण सारवण काढतो. तर चला, अजून एक चांगली गोष्ट मला समजली. मग त्यांना बसताना पण चांगलं वाटलं पाहिजे ना. आईच्या म्हणण्यानुसार आई वळचण यासाठी सारवते आणि हा बाजूचा भाग पण यासाठी सारवते की उद्या देवासोबत जे लोक येतील ना ती सगळी वळचणीला बसणार. म्हणजे हे इकडे बसणार सगळे, हे जे वळचण बनवलेले आहे ना ते सगळे लोक बसणार आणि बसण्यासाठी मग व्यवस्थित वाटतं, जरा चांगलं वाटतं, स्वच्छता पण राखली जाते आणि चांगलं वाटतं. आणि आजकाल जर म्हटलात ना तुम्ही तर ऑलमोस्ट घरांच्या समोर पण लाद्याच आहेत. त्याच्यामुळे कुठे जमीन नावाचा प्रकार शेणाने सारवणं हे खूप कमीच झालेलं आहे. हे बघा, उदाहरणार्थ एक्झाम्पल देते. हे बघा, आता घराच्या समोर पण लाद्याच आहेत, त्यामुळे सारवणं हा प्रकारच राहिला नाहीये. आणि पहिल्याच्या वेळेस घरांमध्ये सारवल्याशिवाय कुठलाही सण असेल तर सारवणं, त्याने घर पण व्यवस्थित दिसतं आणि प्रसन्नता पण राहते, पवित्र पण वाटतं. त्याच्यामुळे पण आता कुठेच सगळं नाहीसच झालेलं आहे. ते जसं व्यावसायीकरण होतंय, उद्योगीकरण वाढतंय, त्याप्रमाणे या सगळ्याच गोष्टी कमीच होत चालल्यात. एकदा इकडे बघ, थांबाई. चिवडा आहे पण उद्या देवासाठी ठेवलेला आहे, फरसाण आहे. चिवडा पाहिजे त्याला खायला. फरसाण आहे, देवासाठी ठेवलाय, उद्या लोक येतील त्यांना. बघितलं. हे बघा, आई पुन्हा एकदा आता अंगण्यासाठी सारवण आहे ते तयार करते. म्हणजे पाणी आणि त्याच्यामध्ये शेण टाकले, आता त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून पूर्ण ते हा जो आहे घमेला पूर्ण भरणार आणि भरल्यानंतर ते राहिलेलं अंगण आहे ती
सारवणार. पूर्णपणे आई आता ते मिक्स करते. या गावाकडच्या परंपरा असतात आणि खूप सुंदर परंपरा असतात ज्या आपल्याला इकडे गावात कोकणातच पाहायला मिळतात मोस्टली. जराशा आईला हेल्प करून थोडासा सारवते. पूर्ण तर मला सारवायला येणार पण नाही. येतंय का पण? येतं जरा पहिली सारवायची ना. हाताने मला येतो मला, पण हा घट्ट होतो. पाणी घे त्याच्यात. पाणीच घेतो. तीच म्हणते. बाहेर बसून राहत नाही. आजचा सारवांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. बोल. आईच्या म्हणण्यानुसार आजचा सारवणाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आईने छोटासा प्रयत्न केला आहे आणि तिच्या परीने तिला जी माहिती सांगता आली तिने सांगितलेली आहे. तर व्हिडिओला नक्की सपोर्ट करा आणि जसं आतापर्यंत प्रेम करताय तसंच पुढे देखील प्रेम करा. धन्यवाद. विसरू नका.